कॉम्प्लेटिंग स्क्वेअर मेथडमध्ये 3 टर्म दिलेले असतात. त्यापैकी पहिल्या 2 टर्म आपल्याला लेफ्ट हँड साईडला व उरलेली तिसरी टर्म आहे ती राईट हँड साईडला न्यावी लागते. आता एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 12 इज इक्वल टू 0 या इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x हे जे टर्म्स आहेत त्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला व मायनस 12 ही राईट हँड साईडला जाताना ती प्लस 12 होईल. त्यानंतर आपल्याला थर्ड टर्म इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट त्याचा स्क्वेअर या फॉर्म्युलाचा वापर करावा लागणार आहे. येथे सेकंड टर्म जे आहे 4x तेथील कोएफिशियंट फॉर्म आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. सो इंटू ब्रॅकेट 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स इज 4 ब्रॅकेट कंप्लीट त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 1 2 2 2 4. सो ब्रॅकेटमध्ये 2 राहिले 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. सो 4 आलेला आहे तो आपण दोन्ही बाजूला म्हणजे लेफ्ट हँड साईड व राईट हँड साईड दोन्हीकडे आपण 4 ॲड करणार आहोत. सो एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 12 प्लस 4. नेक्स्ट स्टेपमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 12 प्लस 4 इज इक्वल टू 16. ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअरबद्दल x व 4 हा लिहून ब्रॅकेट कंप्लीट करून त्याचा स्क्वेअर करायचा इज इक्वल टू 16. सो एक्स प्लस 4 इज इक्वल टू नेक्स्ट स्टेपला आपल्या दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. सो एक्स प्लस 4 इज इक्वल टू 16 हा 4चा स्क्वेअर असल्यामुळे प्लस मायनस 4. त्यानंतर एक्सला ॲज इट इज लिहून प्लस मायनस 4 हा सुद्धा ॲज इट इज असेल, परंतु प्लस 4 जो आहे तो राईट हँड साईडला जाणार. त्यामुळे एक्स इज इक्वल टू मायनस 4 एकवेळेस प्लस 4 लिहायचा ऑर एक्स इज इक्वल टू मायनस 4 एकवेळेस मायनस 4 लिहायचा. सो एक्स इज इक्वल टू मायनस 4 प्लस 4 इज इक्वल टू 0 और एक्स इज इक्वल टू मायनस 4 इज इक्वल टू मायनस 16. सेकंड एक्झाम्पलमध्ये 2m स्क्वेअर मायनस 3m मायनस 5 इज इक्वल टू 0. 2m स्क्वेअर मायनस 3m हे डाव्या बाजूला लिहून त्यानंतर मायनस 5 हा उजव्या बाजूला जाईल. आता या एक्झाम्पलमध्ये m स्क्वेअरला 2 लागल्यामुळे संपूर्ण इक्वेशनला 2ने डिवाईड करायचे. सो डिवायडिंग बाय 2 बोथ साइड्स. सो 2m स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू m स्क्वेअर मायनस 3m डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू मायनस 3/2m इज इक्वल टू 5/2. थर्ड टर्म काढताना ब्रॅकेटमध्ये 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ m ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ m इज मायनस 3/2. सो 3 1 3 2 2 4 minus 3/4 square. So 3 square is equal to 9 and 4 square is equal to 16. Adding 9/16 both sides. So m square minus 3/2m plus 9/16 is equal to 5/2 plus 9/16. So m square minus 3/2m प्लस 9/16 इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी डिनोमिनेटर सेम करावं लागेल. त्यासाठी 5ला 8ने मल्टिप्लाय करून 40 व 2ला 8ने मल्टिप्लाय केल्यावरती 16. अशा प्रकारे 14 डिवायडेड बाय 16 प्लस 9 डिवायडेड बाय 16. नेक्स्ट स्टेपमध्ये m स्क्वेअर मायनस 3/2m प्लस 9/16 इज इक्वल टू 40 प्लस 9 इज इक्वल टू 49 डिवायडेड बाय 16. सो m स्क्वेअरचा m 9/16 चा 3/4 लिहून त्याचा स्क्वेअर करायचा इंटू ब्रॅकेट m मायनस 3/4 स्क्वेअर इज इक्वल टू 49 डिवायडेड बाय 16. सो स्क्वेअर काढून टाकायचा. सो m मायनस 3/4 इज इक्वल टू प्लस मायनस 49च्या
49चं स्क्वेअर रूट 7 आणि 16चं स्क्वेअर रूट 4 लिहायचं. सो m इज इक्वल टू 3/4 प्लस मायनस 7/4. सो m इज इक्वल टू 3 plus 7 divided by 4 or m is equal to 3 minus 7 divided by 4. So m is equal to 7 plus 3 is equal to 10 divided by 4, or m is equal to 7 minus 3 is equal to minus 4 divided by 4. So m is equal to 2 5s are 10 and 2 2s are 4. m is equal to 5/2, or m is equal to -1.